भाग 14 कोसला. सुरेश हा एकंदरीत माझा मित्रच. हाच एक मित्र एकूण बरा. अशी माणसं जवळ असलेली बरी. यावर्षी पहिल्यापासून आम्ही भटकंती खूप केली. आमचे आवडते धंदे म्हणजे पावसाळ्यात सिंहगडाला जाणं आणि नंतर वेताळावर जाणं. हे सिनियरला देखील चालूच होतं. सिंहगडावर मुलामुलींच्या सहलीत तसे बऱ्याचदा गेलो होतो. पण त्याला काय सिंहगडावर जाणं म्हणतात? ह्या वर्षी सिंहगडावर इतक्यादा गेलो तरी दरवेळी नवनव्या भानगडी. म्हणजे पहिल्यांदा आम्ही सायकलीनं निघालो, पाव चिवडा वगैरे बांधून. मी तर असू द्यावा म्हणून चाकू देखील घेतला. पर्वतीजवळ सुरेशची सायकल पंक्चर झाली आणि आम्ही परत आलो. हॉस्टेलवरची मुलं म्हणाली, झाला का सिंहगड पाहून? सुरेश म्हणाला, सायकल जोडून जाता आलं असतं, पण यापुढे सायकल घेणार नाही. मग पुढल्या वेळी पायी निघालो, पण रस्त्यातच आम्हाला दुपार झाली. मग खडकवासल्याच्या धरणात फक्त आंघोळ करून आम्ही पायीच परत आलो. हॉस्टेलवर पुन्हा, झाला का सिंहगड? पुढल्या शनिवारी अर्थातच सायकली तयार. रात्री 3पर्यंत गप्पा मारून जरा झोप यायला लागली तेव्हा झोपलो. तर मग रविवारी उठायला दुपार होणारच, म्हणून आम्ही न झोपता 4 वाजताच निघालो. सूर्य उगवण्याच्या आत आम्ही गडाखाली आलो. सायकल खूप जोरात आणल्यानं आम्ही भलतेच थकून गेलो होतो. झोप खूप आलेली. अशा वेळी कोण सरळ पायऱ्यांनी चढेल? आम्ही एक सरळ चढ पाहून थेट वर चढलो. सुरेश म्हणाला, आता अजून सकाळ, आता दिवसभर काय सिंहगड पाहणार? मला झाली भयानक झोप आली आहे. मला पण झोप आलीच होती, पण मी म्हणालो, अगोदर थोडं हिंडून घेऊ, मग लवकर घरी परतू. तो म्हणाला, तुझं ठीक आहे, तू आणखी 15-20 दिवस सारखा जागशील. माझी पॉवर संपली, मी इथेच झोपतो. असं म्हणून सुरेश गृहस्थानं गवतात अंग झोकून दिलं. मग मला वैताग आला. मग मी एकटा तिकडे कुठेतरी दरवाजाच्या बुरुजाजवळ बराच वेळ शोभा पाहत बसलो. झऱ्यांचा आवाज थोर. निसर्ग हा एकंदरीतच माणसापेक्षा थोरच. मग मी तिथेच कुठेतरी झोपलो. मध्येच कोणीतरी मला उठवलं आणि किलकिले डोळे करून मी उठून बसतो. तो उठवणारे गृहस्थ म्हणाले, ठीक आहे, झोपा. मी रागावून म्हणालो, म्हणजे काय? हे बरेच 50 मुलं मुली सहलीला आले होते. मला उठवणारे त्यांचे प्रोफेसर असतील. एक मुलगा म्हणाला, आम्हाला वाटलं की कोणीतरी मरून पडलंय, तुम्ही आता झोपा. 2-4 मुली हसल्या. संतापून मी आणखी पडलो, झोपलो. उठून पाहतो तो संध्याकाळ झालेली. पाऊस कोसळतोय. ही आजचीच संध्याकाळ असली म्हणजे मिळवली. मी घाबरून पळत पळत सुरेश झोपला होता तिथे आलो, पण नक्की कुठे झोपला होता ते विसरलो. खूप हाका मारल्या. उंच गवतात सुरेश अजून पडला असेल म्हणून मी जपून चालायला लागलो. अंधार पडायला सुरुवात झाली होती. मला वाटलं सुरेश मला शोधून कंटाळून खाली गेला असेल. मग मी एकटाच खाली उतरायला लागलो. निसरडं खूप झालेलं म्हणून हजारदा घसरून पडलो. पण झिंग अशी आली होती की सारखं पुढे पाऊल टाकायचंच. मध्येच एका टेकडीवर चढून मी मागे पुढे सुरेश दिसतो का ते पाहिलं. तिथे एक लोखंडी खांब होता. त्याच्यावर माकडासारखा चढून बसलो. तिथून भोवतालचं सगळं जग गरगरत होतं. सुरेश गाढवच एकटा निघून गेला असेल, तेवढा तो गुंड आहे. मग मी नुसत्या अंधारात वाटेल तिथे पाय टाकत पायथ्याशी आलो.
पाहतो तो दोघांच्या सायकली तिथे होत्या. म्हणजे सुरेश अजून वरच, अजून झोपलं असेल सालं. तिथे मी खायला काही मागवलं. रात्र बरीच झाली. सुरशाला गवतात झोपेतच साप बीप तर चावला नसेल असे विचार करत मी खाल्लं. खाऊन झालं तरी सद्गृहस्थ आला नाही. माझ्याजवळ फक्त आगपेटी होती. सिगरेटी सुरेशकडे. आणि मला कंटाळा आला. मी तिथेच झोपलो. बऱ्याच वेळानं सुरेशनंच मला उठवलं. तो सिगरेट पितच आला. मी म्हणालो, आधी सिगरेट दे. तो म्हणाला, ही शेवटचीच. गडावर एक पेटून आणली. काड्यापेटी तुझ्याकडे होती म्हणून एकामागून एक लावत सगळ्या संपल्या. आता इथे मी जेवतो, तोपर्यंत तू झोप. पण सुरेश मला कशाला झोपू देईल? तो नुकताच दिवसभर झोपून ताजातवाना होऊन आलेला. त्यानं बडबड सुरू केली. पुढे ज्ञानसंपादन झाल्यावर हे लोक नोकऱ्या करीत. आता तुम्ही म्हणाल, नोकऱ्या ही काय नवीन वस्तू? तर नोकरी म्हणजे आयुष्यात रोज दिवसा 10-11 वाजता कुठेतरी जाऊन एकच काम करीत बसवायचे व 5-6 वाजता घरी जायचे. मात्र प्रत्येकजण घरीच झोपे. हे लोक शनिवार रविवार निसर्गाच्या सान्निध्यात जात. आता निसर्ग म्हणजे काय? तर शहराच्या बाहेर 2-4 मैल गेल्यावर निसर्ग सुरू होई. बहुधा कवी नावाचे लोक निसर्गात हिंडत. आता तुम्ही म्हणाल, कवी हे काय? शेवटी त्याचं जेवण आटपलं. मग आम्ही वाटेल तशा सायकली दामटत पुण्यात आलो. रस्त्यानं सुरेशची बडबड सुरूच. हॉस्टेलवर आम्ही रात्री 1 वाजता पोचलो. त्यानंतर सुरेशने आमच्या खोलीत तळ दिला. आणि सुरू. हे लोक नियमित वाचन करीत. कविताही वाचित. आता तुम्ही म्हणाल, कविता हे काय? तर कवीच फक्त कविता करीत. इतरांप्रमाणे लांब ओळी न लिहिता आखूड ओळीतून मांडलेली अक्षरे तीच कविता. पण हे उपद्व्याप फारच थोडे लोक करीत. कारण एवढा वेळ कोणाला असे, म्हणून 100तून एखादाही कवीचा उद्योग करीत नसे. शेवटी मी झोपलो. तो केव्हा तरी निघून गेला. पुन्हा एकदा सिंहगडावर व्यवस्थित गेलो. खूप इकडे तिकडे केलं. तानाजीच्या समाधीकडे पाहून सुरेश फटाफट हसला. तो म्हणाला, साली निसर्ग शोभा जाऊ दे खड्ड्यात. खरा विनोद हाच. तिथेच आम्ही बरोबर आणलेले पाव वगैरे खाल्ले. संध्याकाळपर्यंत आम्ही बुरुजावर बसून गहन चर्चा केली. उतरताना इतक्या पायऱ्या कशाला गाढवासारख्या उतरायच्या ह्याच्यावर चर्चा केली. आणि मग असं ठरलं की पायऱ्यांची भानगड नकोच. त्या समोरच्या वळणावरून थेट खाली जाऊ. वाटल्यास घसरत घसरत जाऊ. पण थेट खाली जाता येईल. मजा तर नक्कीच येईल. मग आम्ही सरकत सरकत वेडेवाकडे उतरत बऱ्याच खाली आलो. मध्येच तडक्यानं पाऊस आला आणि आम्ही पार भिजलो. पण त्यामुळे निष्ठण फार झाली. पुढे बराच वेळ आम्ही दोघं पडत पडत खाली उतरत होतो. मध्ये एका डबक्यात खूप खेकडे दिसले. सुरेशने 1-2 पकडले, पण नंतर सोडून दिले. आम्ही खूप खोल खड्ड्यात कोसळायचो, पण सगळीकडे गवत होतं म्हणून लागायचं कुठेच नाही. मध्येच एका खडकावर सापाचं छोटंसं पिल्लू स्वतःभोवती उगीच गरगर गरगर फिरत होतं भलत्याच वेगानं. मग एक भलताच मोठा खड्डा लागला. सुरेश म्हणाला, मोठा खड्डा कसला? छोटी दरीच म्हण की. आपण उड्या टाकू. पण उडी टाकायला माझी हिंमत होईना. तशात संध्याकाळ फार झालेली. कुठे कुठे पक्षी फक्त आवाज करायचे. सुरेश म्हणाला, आटप, पाऊस वाढला तर पंचायत येईल. मला एक भीती वाटत होती की सुरेशला आत्महत्या तर करायची नाही. मगापासून हा बेधडक वासरासारखा उड्या मारून पुढे पुढे जातोय, घसरतोय, आपटतोय. खुशाल कड्यावरून उडी टाकून खाली कोसळतो आणि राक्षसासारखा हसून माझ्याकडे पाहत हसतोय. पण आता काही इलाज नाही. आता वर जाणंसुद्धा खरोखरच कठीण. मोठमोठे चढ आणि गवत आणि साप आणि डबकी आणि खेकडे. ही दरी तशी विचित्रच होती. एका बाजूनं खोल कडा, दोन्ही बाजूनी उंच टेकड्या आणि एका बाजूला ओघळ. धोधो खाली कोसळायचा. कड्यावरून खाली फक्त झाडाचे शेंडेच दिसायचे. इकडे झाडं आता भूतासारखी दिसायला लागली. सुरेश म्हणाला, खाली उतरूया.
मी दोन्ही दगडांच्या वरचे हात सोडून घसरत घसरत खाली आलो. सुरेश म्हणाला, तू माझं वजन सहन करशील? मी म्हणालो, कदाचित माझा तोल जाईल. मी अगोदर वर मान करून अस्पष्टशी मुळी पाहिली. एकदम पायात ताकद आणून मी मुळीवर झेप घेतली आणि उभा राहून मुळीला लोंबकळायला लागलो. आता दोन्ही पाय दगडावर आणि दोन्ही हात मुळीवर होते. पण ती शेवाळानं सारखी निसटायची. तरी मी तिचा एक वेटोळा करून सगळा भार तिच्यावर टाकून वरच्या खबदाड्यात एक पाय टाकला, मग दुसरा पाय, मग एका हातानं आणखी एक मुळी. कंबर सारखी हवेत झोके घेत राहिली. असा मी बराच वेळ होतो. मी ओरडलो, एक मुळी सोडून एक गवत धरू. तो म्हणाला, अरे मला काय विचारतोस, आता थोडा वर गेलास की संपलं. मग मी एका हातावर तोल सांभाळून वरचं मुठभर गवत पकडलं. गवत पक्क होतं. मग दुसरा हात सोडून पुन्हा गवत पकडलं. मग गवत पकडत पकडत मी थेट वर आलो. हात भलतेच कापत होते आणि मांड्या तर कामातून गेल्या. शेवटचा जोर करून मी एकदाचे पाय वर घेतले. 2-1 पावलं चालत गेलो आणि वरच्या उंच किल्ल्याकडे पाहून मला एकाएकी ग्लानी येऊन मी गवतात कोसळलो. मग सुखानं उताणा पडून मी डोळे मिटून घेतले. सुरेश खालून ओरडत होता, पांड्या, पांडू, अरे मी कसा येऊ? मला प्रचंड सुन्न झालं होतं. भानावर येऊन मी त्याच्या हाका ऐकल्या. पांडू, अरे तू आहेस का निघून गेलास? मी चिडून उठलो. त्याला म्हणालो, मी चढलो तो रस्ता वाईट आहे, वरतून बघतो, दुसरा रस्ता सापडेल. मग मी वरून इकडे तिकडे खूप फेऱ्या मारल्या. सोपा रस्ता त्यातल्या त्यात वरून ओघळ कोसळत होता तोच होता. खूप पायऱ्या पायऱ्याचे दगड होते, शिवाय वर झाड होतं. सुरशा, इथून ये, पण तुझ्या अंगावर पाणी कोसळेल. सुरेशनं एकट्यानं मघाचा प्रचंड दगड ढकलत ढकलत ओघळाखाली आणला. पाण्याचा मारा अंगावर घेत घेत तो बराच वर आला. मग मी त्याला वरून सगळं सांगत गेलो. तसतसा तो वर चढत आला. नंतर मी हात देऊन त्याला ओढून घेतलं. तो म्हणाला, मी चढत असताना तू काय ओरडत होतास सारखा? पाण्याच्या आवाजात मला काही ऐकायलाच आलं नाही. पायऱ्यांपाशी येता येताच आम्हाला किर्र रात्र झाली. मग काही एक न बोलता आम्ही मोठ्या कष्टानं सायकली मारत मारत पुण्याला. लेड्या वगैरेच्या सहली सुरेशला आवडायच्याच नाहीत. कारल्याची लेणी तर त्यानं 5 मिनिटात पाहिली आणि म्हणाला, पुरे झालं रे कौतुक या दगडांचं, आपण लेण्यांच्या वर काय ते पाहू. भाज्यांची लेणी पाहताना मला वाईट वाटत होतं. तिथल्या लेण्यांवर वरून धोधो कोसळणारा धबधबा पाहून मी म्हणालो, सरकार काय करतंय कळत नाही रे. या धबधब्यानं ही सुंदर गुहा काही वर्षांनी फुटून जाईल. तर सुरेश म्हणाला, अरे पण पुढे आणखी काही वर्षांनी पृथ्वी फुटून जाईल, तर सरकार त्याला काय करतंय? सरकार ठीकच आहे, उलट ही लेणी बिणी ताजमहल वगैरे लवकर फुटून जाईल तर बरं. असं कसं? इतकी सुंदर लेणी आणि ते ठीक आहे, पण अगोदरच या लेण्यांना चिरा गेल्यात. डागडुजी करून तरी ही काही अनंत काळ पुरणार नाहीत. काहीही कायम करायला बघणं हा मूर्खपणा आहे. कसं आहे पांड्या, खरं म्हणजे ही लेणी खोदून पुरी झाल्याबरोबरच त्याच लोकांनी ती पाडून टाकायला पाहिजे होती. एकतर अशा वस्तू त्या त्या काळातल्या लोकांच्यासाठी असतात. म्हणजे जुनी पुस्तकं, जुन्या इमारती, जुने राग वगैरे पुराण्या गोष्टी त्या काळातल्या लोकांनी त्या काळासाठीच केलेल्या असतात, आपल्यासाठी नाही. आज जे होतंय ना तेच खरं आपलं. असं कसं? अरे आज ही लेणी मला आजचीच वाटते. तसं वाटू दे, काही बिघडत नाही, पण गोष्टी जुन्या होऊन मरूच द्याव्या. आणि इतका सेंटिमेंटल होऊ नकोस. हे बघ, तुझा आणि या लेण्यांचा संबंध जास्तीत जास्त आजच्या पुरता. याआधी ही असून नसून तुला सारखीच होती. आजच्या पुरता नाही, मी पुन्हा पुन्हा येऊन पाहीन किंवा डोळे मिटून रोज ही लेणी जिवंत पाहू शकेन. कुठपर्यंत? हे कुठपर्यंत? तू मरशील तिथपर्यंत की नाही, जास्तीत जास्त. मग पुढे तुझं आणि यांचं काय होणार?
आणि मुख्य म्हणजे तू मेल्यावर या लेण्यांचं काय होणार? किंवा जिवंत आहेस तिथपर्यंत सुद्धा महिने तुला ही लेणी आठवणारच नाहीत. म्हणजे काय, ही तुझ्या दृष्टीनं अस्तित्वातच नाहीत. पांड्या, तर आजच्या पुरतं बरं वाईट पाहून मोकळं व्हावं. चल, आपण त्या धबधब्याखाली उभं राहू. सुरेशचं नेहमीचं शेवटचं टोक. हॉस्टेल मागच्या टेकड्या तर आम्हाला अभ्यासाच्या पुस्तकाच्या पेक्षा पाठ होत्या. टेकड्यांवरून परत आलो आणि किल्ल्यावर कुठेतरी हरवल्या की त्या नेमक्या कुठे पडल्या असतील हे आम्हाला दोघांनाही बरोबर समजायचं. बऱ्याचदा आम्ही एकटे दुकटे सुद्धा फिरून यायचो, व्यायाम म्हणून. कंटाळा आल्यानंतर. पण FY इंटरपर्यंत या जवळच्या टेकड्यात काहीच मजा राहिली नाही. या वर्षात आम्ही आणखी आत जायला लागलो. सिनियरला तर जायचोच, ते फक्त वेताळावरच. वेताळाचा डोंगर म्हणजे थोरच वस्तू. सबंध दिवस किंवा अख्खी रात्र यात जायची. पण वेताळावर सुरेश आणि मी दोघंजण जायचो. एकट्याला हा डोंगर फारच भीतीदायक. शिवाय ही पुण्याच्या आसपासची सगळ्यात उंच टेकडी. दिवसा वेताळावर जाणं इतकं काही मजेदार नाही वाटायचं. आसपास पुणं कायम दिसायचं. म्हणजे डोंगरात हिंडायचं समाधान नाही. अंधारात आपण जमिनीच्या भलतंच वर कुठल्या तरी बेटावर आल्यासारखं वाटायचं. एकदा दुपारी मात्र एक थोर गोष्ट दिसली. फिरत फिरत एका जागी गुंजाच्या वेली, खाली लाल गुंजांचा पाथरा आणि कडक ऊन, वाळलेलं गवत. गुंजांचा पाला भरपूर खाल्ला. खिसे भरून गुंजा आणल्या. चांदण्या रात्री तर मजाच यायची. एकदा पौर्णिमेला इकडेच झोपायला आलो. हॉस्टेलवरचे आणखी 5-6 मित्र होते. पांघराला फक्त चादरी आणल्या होत्या. सपाट कुरणावर भरगच्च चांदण्यात मजा आली. पण पहाटे प्रचंड थंडी. सगळेजण उठले ते थंडीनंच. तशा पहाटे कुडकुडत हॉस्टेलवर यायला लागलं. आणि मग येऊन कडक पाण्यानं आंघोळ. निर्मनुष्य. तिथे दिवसा ढवळ्यासुद्धा दारू गाळणारे लोक तेवढे केव्हा केव्हा दिसायचे. पण ते आमच्याशी कधीच काही बोलायचे नाही. रात्री कुठल्या तरी टेकडीवर जाळ दिसायचा. हा दारू गाळणाऱ्यांचा जाळ असेल असं आम्ही समजायचो. पण एकदा आगपिटी विसरलो म्हणून सिगरेट पेटवायला आम्ही एका टेकडीच्या माथ्यावरच्या जाळाकडे निघालो. पण टेकडी चढलो तेवढ्यात जाळ दिसेल असं झाला. आम्ही या जाळाच्या भानगडीकडे भलतंच लक्ष द्यायला लागलो. पुन्हा बऱ्याच दिवसांनी एकदा रात्री पुन्हा जाळ दिसला. आम्ही गुपचूप लपत छपत झाडांच्या आडून जाळाकडे चाललो. पण मध्ये 1-2 वळणं झाल्यावर जाळ कुठेच दिसेना. आम्ही परत वाटेवर आलो. तेव्हा मात्र जाळ होताच. मी म्हणालो, जाळबीळ जाऊ दे सुरशा, काहीतरी भुताटकी असेल. तो म्हणाला, अरे तू खेडवळ असेस. म्हणजे भूतं किती नसतात काय? असतील किंवा नसतील, ती असतातच हे म्हणाल तरी काही पुरावा आहे का? हा जाळच बघ. जाळ कसली पांड्या, हं? जाळ कसली भुताटकी? कुठेतरी कपारीत पेटलेला असेल. इथून या गुहेचं समोरचं तोंड दिसतं म्हणून जाळ दिसतो. हे बघ, आपण वर गेल्यावर काही दिसत नाही ना. सुरशा, नेहमीच काही जाळ एकाच जागी नसतो. कधी टेकडीच्या माथ्यावर तर कधी तिकडे लांब कुरणावर. आत्ता दिसतोय ना. चल चल बघू आपण. आपण सरळ जाळाकडे जाऊ, किती काय उशीर होईना. मी नको म्हणालो. नंतर बऱ्याच दिवसांनी दूरवर मशालीसारखं काहीतरी इकडे तिकडे जाताना दिसलं. अंधार गुडूप. म्हणून तो कंदील आहे की काय कळायला मार्ग नव्हता. सुरेश म्हणाला, आपण गेलो असतो, पण अधूनमधूनच फक्त उजेड दिसतो, नंतर कुठे नाहीसा होतो कळत नाही.
मी म्हणालो, पण आपल्याला काय करायचं आहे? आपण वेताळाच्या देवळावर जाऊन सरळ पुढे उतरू. कुणाचं काही का असेना. मग बऱ्याच दिवसात जाळ दिसलाच नाही. अंधाऱ्या रात्री आम्ही मुद्दाम जाळ पाहायला जायचो. नेहमी वाटायचं आत्ता दिसेल, पण खूप दिवस काहीच दिसलं नाही. पण आमच्या फेऱ्या नाहीतरी फुकट गंमत म्हणून, जरा मनात काहीतरी ढवळाढवळ करून घ्यावी म्हणूनच असायच्या.